हीच देवी, हीच आपली आई. ताई, तुला कशी वेगवेगळ्या टप्प्यावर इन्स्पायर करत आली आज? मला प्रत्येक ठिकाणी करत आली आणि माझ्या दृष्टीने माझी देवी ही माझी आई आहे. प्रत्येकाचीच असते खरं तर. पण माझ्या आयुष्यात जे जे घडलं, जे जे अपघात झाले मला आणि लिटरली अपघात झाले, त्या सगळ्यातून मला उभं केलं माझ्या आईनी. आणि हा जो माझा छंद आहे नृत्य, मी नृत्यांगना आहे, मी भरतनाट्यम शिकायला लागले. ती माझी देवी, मी म्हणेन माझी बहीण आहे, कारण तिने शोधून काढलं की आपल्या एरियामध्ये कुठे डान्स क्लास आहे. ती आहे आणि मला आत्ता या 50व्या वर्षीसुद्धा अरंगेत्रम करायला प्रोत्साहन देणारी माझी दुसरी मी आई म्हणेन, देवी आई म्हणेन, ती म्हणजे माझ्या गुरु स्मिता साठे महाजन ह्या आहेत. तर ह्या सगळ्या जणी माझ्याबरोबर आहेत आणि माझ्याबरोबर ज्या स्त्री कलाकार काम करतात त्यासुद्धा माझ्या दृष्टीने मला इन्स्पायर करतात प्रत्येक वेळेला. जसं आता माझ्याबरोबर ह्याच्यामध्ये संयोगिता भावे आहे, ती कॅन्सर सर्वायवर आहे, त्यामुळे तीही माझ्या दृष्टीने इन्स्पायर करते मला. प्रत्येक जे जे भेटतात ना ते खरं तर आपल्याला प्रोत्साहन देत असतात. पण ह्या काही महत्त्वाच्या आहेत. किंवा माझी वहिनी, माझ्या नंदा, माझ्या सासूबाई, या ह्या सगळ्या माझ्या आजूबाजूला आहेत ना, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आज ताठपणे उभी आहे आणि मी काम करू शकते की मी अथक काम केले, मी कुठेही गॅप घेतली नाही आहे. किंवा माझ्या मैत्रिणी आहेत, शिल्पा आहे, रुजुता, ह्या सगळ्याजणी काही माझ्या ज्या एक भ्रामक कल्पना आपल्या असतात, ज्या आपल्याला संस्कारातनं सुद्धा मिळालेल्या असतात, तर त्या भ्रामक कल्पनांपासून दूर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणीतरी लागतं की हे जी कल्पना आहे ती बरोबर आहे, पण हे पूर्वी होतं, आता बदललं आहे. तर ते बदलणं म्हणजे काय आणि त्या चौकटीत राहून बदलणं म्हणजे काय, हे त्या मैत्रिणींनी मला शिकवलं. आणि आता दुसरी म्हणजे माझी जुलिया, माझी लेक. तर तिच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे खरं तर कम्प्युटरचा आणि माझा काही संबंध येण्याचा काही प्रश्नच नव्हता. सोशल मीडिया तर ह्याचा काहीच संबंध नव्हता खरं तर. म्हणजे अभिनयाला कशाला लागतं ना लॅपटॉप, कम्प्युटर वगैरे. पण हे तिच्यामुळे सगळं मी शिकले. किंवा सोशल मीडियावर आपण कसं जायचं, कसं आपण तिकडे स्वतःला प्रेझेंट करायचं, हे सगळं मी तिच्यामुळे शिकते अजूनही. आणि वेगवेगळ्या गोष्टी तिच्यामुळे शिकायला मिळाल्या. म्हणजे तिला आता तिचा जो सब्जेक्ट आहे ना, पुढे आता ती ग्रॅज्युएट झाली आणि तिला पुढे जाऊन ॲनिमल सायकोलॉजी शिकायचं आहे. हे आपण कधी ऐकलं आहे का कोणी? हे तिच्यामुळे आम्हाला कळतं आहे की काय करायचं आहे आणि तिच्यामुळे आम्हाला अजून खूप काही गोष्टी कळणार. त्यामुळे मला असं वाटतं की आजूबाजूच्या सगळ्याच स्त्रिया, महिला या म्हणजे अगदी आमच्या समोर एक सुजल म्हणून आहे जी वडे विकते साधे, पण तरीसुद्धा तिने आज शून्यातून कसं उभं केलं विश्व. तिने दोन्ही मुलांना कसं वाढवलं, तिची मुलगी आज केटरिंग कॉलेजमध्ये शिकली. तर हे सगळं जे आहे तीसुद्धा मला इन्स्पायर करते की नाही, तुम्ही कष्ट केले, प्रामाणिकपणे कष्ट केले, तर तुम्हाला प्रत्येकजण प्रोत्साहन देणार आणि तुम्हाला यश हे प्राप्त होणारच. आणि जसं तू म्हणतेस तुला किती जण इन्स्पायर करतात ताई, पण तू पण अनेकांना इन्स्पायर करतेस. म्हणजे अरंगनेत्रम म्हणा किंवा अजूनही इतकं छान काम करणं माझ्यासाठी आहेस तो इन्स्पिरेशन. मी नेहमी म्हटलं यार किती मस्त करते ही, तितकीच टापटीप असते, तितका छान अभिनय करते आणि सूट होते प्रत्येक भूमिकेमध्ये. पण मस्त आहे जसं तू म्हणालीस की इतक्या जणी तुला इन्स्पायर करतात, पण अशी कधीतरी एक मुवमेंट असते किंवा वेळ असते आपल्याला डल वाटतं किंवा नको हे किंवा आपल्याला हे जमत नाही, अशी सुद्धा मुवमेंट येते. अशा वेळी ताई तू काय करते? अशा वेळेला एकतर मुळात असे आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग येतात आणि आले माझ्यासुद्धा की त्या वयानुसार ते आपल्या आयुष्यात घडत असतं किंवा अपघात झाले, मग त्यावेळी असं वाटलं की आता आपण कामच करू शकणार नाही. पण त्यावेळेला मला माझे गुरु, म्हणजे आधी तो माझा मित्र होता आणि आता माझा गुरु झाला आहे संजय गोडबोले म्हणून. तो आणि त्याची बायको ज्ञानेश्वरी, हे दोघंही ज्ञानेश्वरीचा प्रचार करतात. त्यांनी आत्ता म्हणजे गेल्या तर 10 वर्ष झाली असतील, त्यांनी आपल्या संसारातनं संन्यास घेतला. आणि संन्यास म्हणजे खरंच संन्यास घेतला की त्यांनी फक्त एक अंगावरती एक बॅगेत आणि एक दांडीवर असे कपडे त्यांनी घेतले आणि ते प्रचाराला निघाले. आणि त्यांचे आज लाखोनी अनुयायी आहेत आणि ते सगळे असेच आहेत, डॉक्टर, इंजिनियर असेच सगळे अनुयायी आहेत. तर त्यांनी मला अध्यात्म म्हणजे काय आणि त्याची गरज तुम्हाला का आहे आयुष्यात हे मला शिकवलं. आणि त्यामुळे जेव्हा मी अशी डिप्रेशनमध्ये जाते, काही होतं, तशीच माझी एक मैत्रीण आहे वृषाली लेले म्हणून, जी हे मेडिटेशन, जी रेकी, जे प्राणिक हिलिंग करते, तर तिला मी कॉन्टॅक्ट करते. तिने मला ह्याच्यातनं खूप बाहेर काढलं. आणि आपला सगळ्यांचा लाडका मित्रसुद्धा चिन्मय उदगीरकर, त्याने मला पुन्हा ह्याच्याकडे वळवलं. आणि मेडिटेशन हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं कधी वाटलं की मी सरळ ध्यानधारणा करते, स्वतःची मुळात मी विचारते स्वतःचं काय चुकलं आणि मग मधनं मी शिकत जाते की अजून दुसऱ्यांनी आपल्याला त्रास होतो आहे का, तर हे सगळं माझ्यामुळे मला त्रास होतो आहे असं मी स्वतःचं करत राहते की नाही, हे आज मी चुकीचं वागले, असं वागायला नको होतं.
आणि मग त्याला आपल्याला माफी मागायला नेहमीच थोडंसं अपमान वाटतो स्वतःचाच, की कमीपणा वाटतो. मग त्या कृतीतून तरी आपण दाखवून द्यावं की नाही हे माझं चुकलं, हां मी आता पुन्हा करणार नाही. तर मला असं वाटतं की नेहमी मला एक मेडिटेशन करून मी त्रयस्थासारखी स्वतःकडे बघते आणि तो विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. दुसऱ्याला दोषी ठरवण्याआधी माझं काय चुकलं म्हणून तो असं वागला हा आपण विचार करायला पाहिजे. ती 100% खरं बोललीस आणि मला खूप आवडलं. तर त्यामुळे मेडिटेशन करणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकाने स्वतःचा शोध स्वतः घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ध्यानधारणा करणं कामातनं एक 10 मिनटं का होईना पण तुम्ही स्वतःसाठी हा वेळ काढला पाहिजे आणि स्वतःचा शोध स्वतः घेतला पाहिजे असं मला वाटतं. पण आता मी बघते सोशल मीडियावर किंवा तुझे व्हॉट्सॲप डीपी पण म्हणा त्या दिवसाच्या देवीचं महत्त्व हे तू पोस्ट करत असतेस. पण जेव्हा जेव्हा नवरात्र येतं तेव्हा एक गोष्ट तुला लक्षात येतेस किंवा आठवणीत राहते, ती कोणती आहे नवरात्री? आमच्या इथे माझ्या माहेरी दादरला ब्राह्मण सेवा मंडळ म्हणून आहे, तर तिथे नवरात्र होते आणि तेव्हा अष्टमीला माझा दादा, आधी माझे वडील करायचे आणि आता माझा दादा करतो. तिथे देवीचा मुखवटा तांदळाच्या पिठापासून केलेला असतो आणि माझा भाऊ आता करतो. माझे वडील आधी करायचे, तर ते आठवणीने तिकडे आम्ही बघायला जायचो की ते कसं करतात. आणि मुख्य म्हणजे माझे बाबा कमर्शियल आर्टिस्ट होते, माझा भाऊ ग्राफिक डिझायनर. म्हणजे ते जी तू बघतेस की मी रोज टाकते सगळ्या देवींचं, ब्रह्मचारिणी, आज पंदकंदा आहे, तर हे सगळं माझा भाऊ तयार करतो आणि ते मी पोस्ट करत असते. तर ते जे सगळं आहे तर त्यावेळेला मी मुद्दामून बघायला आम्ही सगळेजण जायचो की त्यांचं वैशिष्ट्य होतं की देवाच्या कुठल्याही देवाच्या आणि मुख्य करून देवीच्या डोळ्यात प्राण आणणं, नुसते डोळे रंगवणं नाही तर त्याच्यामध्ये प्राण आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते माझ्या वडिलांची स्पेशालिटी होती की ते असं वाटायचं की ते देवीचे डोळे आपल्याकडेच बघतायत आणि आपल्याला काही सांगू पाहत आहेत. म्हणजे आपण देवाकडे उभं राहून आपण काहीही न मागता उभं राहिलं ना तरी देवी आपल्याला खूप काही देते असं मला वाटतं. आणि देवाला सगळं माहिती असतं, त्याच्याकडे काहीही मागण्याची गरज नसते. त्यांना फक्त सांगायचं तुमचं आमच्यावर लक्ष असू दे, त्यांचं बरोबर लक्ष असतं, ते आपल्याला मिळतं, त्या वेळेला मिळतं. जे आपल्याला मिळणार ते आपल्यातून कधीच जाणार नाही. त्याच्यामुळे ती देवी आपल्याला काहीतरी सांगू पाहते असं मला नेहमी वाटतं. तर ते मला खूप आठवतं. आणि त्यावेळेला आमच्या तिकडे अष्टमीला एक बोडसबाई म्हणून असायच्या आणि त्या इतर वेळेलासुद्धा आम्ही त्यांना बघायचो, काहीच म्हणजे हे नाही. पण त्या दिवशी ना त्या नऊवारी साडी नेसून यायच्या आणि एवढं रुपया, एवढं कुंकू आणि त्या देवीसमोर जायच्या, नमस्कार करायच्या, घागर फुंकायला घेतली की त्या वेगळ्याच दिसायच्या. एक त्यांच्यावर तेज यायचं आणि डोळ्यात काहीतरी वेगळे प्राण, अक्षरशः सांगते. आणि ना त्या घागर रात्रभर त्या घागर फुंकायच्या आणि त्या एका जागी उभ्याच राहायच्या नाही, इकडनं तिकडे संपूर्ण हॉलला मी तो मोकळा ठेवून संपूर्ण हॉलमध्ये त्या फिरायच्या आणि मग प्रत्येकजण जाऊन काही ना काहीतरी विचारायचं त्यांना, त्या प्रश्नाचं त्या उत्तर द्यायच्या. आणि त्या घागरीमध्ये कशी पिंजर तयार व्हायची माहिती नाही, अद्भुत आहे. म्हणजे आपण म्हणतो की हे सगळं थोतांड आहे, हे मानसिक आहे, हे सायकोलॉजिक, पण हे आम्ही बघितले स्वतःच्या डोळ्यांनी. आणि त्या बाईंना काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नव्हता आणि त्या घागरीतून त्या अशा पिंजर काढायच्या आणि त्या अशा लावायच्या आणि ते मी अजूनपर्यंत विसरूच शकत नाही. म्हणजे एकदा एक बाई अशी त्या तिकडनं अशी तडतड 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 उडत देवीसमोर ती उडतच होती, म्हणजे ती उडतच होती आणि ती उभी राहिली आणि त्या ह्या गेल्या नुसत्या त्यांनी नुसतं पिंजर अशी लावली आणि ती बाई शांत झाली. हे काय आहे माहिती नाही आपल्याला, हे काय आहे माहिती नाही. नुसती चवड्यावर कोणी उड्या मारू शकतो का आपण, माहिती नाही काय आहे. पण हे आम्ही बघितलेले प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही.